ऑनलाईन बेटिंगच्या नादात बँक मॅनेजरचाच एसबीआय बँकेवर डल्ला. 3 कोटीचं सोनं लुटलं. मुंबईच्या भांडूपमधील धक्कादायक प्रकार. ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागलेल्या एका बँक मॅनेजरनंच बँकेचे लॉकर फोडून त्यातील सोनं नाणं चोरी करून विकल्याचा धक्कादायक प्रकार भांडूप पश्चिम येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी भांडूप पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा असे 2 जणांना अटक केली आहे. मनोज म्हस्के असे या मॅनेजरचे नाव असून फरीद शेख असे दुसऱ्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मनोज म्हस्के हा एसबीआय बँक मुलुंड शाखेच्या पर्सनल ब्रँच सर्व्हिसमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला होता, तर शेख याने मनोजला सोनं विकण्यास मदत करीत होता. मुलुंड नाहूर येथील रुणवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या एसबीआयच्या शाखेत प्रशासक म्हणून काम करणारे अमित कुमार यांनी भांडूप पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार बँकेत ग्राहकांनी सोनं गहाण ठेवून घेतलेल्या कर्जातील जवळपास 3 कोटी रुपयांचे सोनं बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. या लॉकरच्या 2 चाव्या आहेत आणि फक्त दोन्ही चाव्यानेच लॉकर उघडता येतात. त्यापैकी एक सर्व्हिस मॅनेजरकडे असते आणि दुसरी शाखेत कॅश इन्चार्ज म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते. 27 फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले. त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता बँकेच्या या शाखेने सोनं तारण ठेवून 63 ग्राहकांचे सोनं तारण ठेवून कर्ज दिली होती. लॉकरमध्ये असलेल्या 63 सोन्याच्या पाकिटांपैकी 59 पाकिटे गहाळ झाली होती व लॉकरमध्ये केवळ 4 पाकिटे शिल्लक होती. अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. बँक अधिकारी यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के यांना तातडीने बँकेत बोलावून त्याच्याकडे गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत चौकशी केली असता त्यानेच गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोनं दुसरीकडे तारण ठेवले तर काही सोनं विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोनं परत करतो असे बोलून त्यांनी बँकेकडे वेळ मागून घेतला, परंतु बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भांडूप पोलिसांनी भादवी कलम 409 अन्वये गुन्हा दाखल करून मनोज म्हस्के आणि त्याचा साथीदार शेख याला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे की म्हस्के याला ऑनलाईन सट्टा खेळण्याची सवय आहे. या व्यसनातूनच त्याने थेट बँकेतून सोनं चोरी केलं. म्हस्के याने सोनं कुठे गहाण ठेवले याबद्दल पोलीस तपास करीत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 मुंबई.